नाशिकच्या गोदाघाट परिसरात काल गोदावरी नदीचा रुद्रावतार पाहायला मिळाला, ज्यामध्ये दुतंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र होतं। पण आता पाणी पातळी कमी झाल्यानं मारुती रायाचंही दर्शन झालंय। नाशिकचा गोदाघाट परिसर रविवारी पाऊस आणि गोदावरी नदीत होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पाण्याखाली होता। गोदावरी नदीला पूर आल्यानं दुतोंड्या मारुतीही पूर्णपणे पाण्याखाली बुडाला होता। पण आता गोदाघाटात पाण्याची पातळी कमी झाल्याने दुतोंड्या मारुती पुन्हा वर आला असून कमरेपर्यंत पाणी। गोदाघाट परिसरातील अनेक छोटी मंदिरही पाण्याखाली गेली होती। पण आता पाणी पातळी कमी झाल्यानं इथला रुद्रावतारही कमी झाला। गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी कमी होतीये। दुतोंड्या मारुती जो कालच्या महापुरामध्ये पूर्णपणे पाण्याखाली होता आणि आज सकाळी ज्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास छातीपर्यंत पाणी होतं, ती पाण्याची पातळी आता दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ती निश्चितपणे कमी होतीये। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनीही गोदाघाट परिसरात पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या। जायकवाडी धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग होतोय। गोदावरी नदीचं पाणी बीड जिल्ह्यातल्या राक्षस भुवन गावात शिरल्यानं गावकऱ्यांचं स्थलांतर करण्यात आलं। जायकवाडी धरणातून 3 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग झाल्यानं राक्षस भुवन गावात पाणी शिरलं। इथल्या घरांमध्ये पाणी शिरलं। गावाला अक्षरशः शेततळ्याचं स्वरूप आलं। त्यामुळे ग्रामस्थांना प्लास्टिक आणि थर्माकोलच्या तराफ्याच्या आधारे पाण्यातून वाट काढत सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत झालेल्या विसर्गाचा परिणाम बीडच्या पोहनेर ते पाथरी माजलगाव महामार्गावर झाला। हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला। जायकवाडी धरणातून गोदावरीत पाणी सोडण्यात येत असल्यामुळे पोहनेरच्या पुलावरून पाणी वाहते। त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला। बीडहून अशोक काळकोटेसह चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।